मंडळाचं भागभांडवल वाढवलं, कर्जाची गॅरंटी 8 वर्षाची होती ती काढून टाकली, त्याच्यामध्ये खूप क्लिष्ट अटी घातलेल्या होत्या त्या आपण दूर केल्या. त्याही मुला मुलींना परदेशामध्ये जाण्याच्या करता आपण चांगला निर्णय घेतला. त्याच्या संदर्भामध्ये जसं ओबीसी समाजाच्या करता आपण महाज्योती हे अस्तित्वात आणलं आणि त्याच्यातनं त्या घटकाला मदत करतो, तशा पद्धतीनं मराठा समाजाच्या करता सारथी आणलं आणि त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर आपण मदत करतो. हॉस्टेलची कामं चाललेली आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या कोर्सेसला आपण मदत करतोय. त्याच्याबद्दल भारतीय मागासवर्गीय समाजाच्या करता, त्याच्यामध्ये मला मातेल समाजाचे लोक म्हणायचे की अजित पवार भारतीय आमच्या समाजाला जेवढा फायदा व्हायला पाहिजे तेवढा मिळत नाही, तुम्ही वेगळं काहीतरी काढा. मग त्यांच्या करता आपण आरटी ही संस्था काढली, त्याचंही स्वागत झालं. त्याच्या संदर्भामध्ये जसं पोलीस पाटील आमच्या आशा वर्कर्स वगैरे यांच्या सगळ्यांची कामं आपण केली, त्याचबरोबर मध्ये अंगणवाडीच्या महिलांच्या करता आपण काम केलं, त्यांना मोबाईल दिला, त्यांची काही वाढ केली. जे काही राज्याला करता येईल शक्य आहे, राज्याला झेपेल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेत आलेलो. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आता मारती म्हणून मुस्लिम समाजाच्या करता आपण काढतो, पण तोही समाज जवळपास 15-20% आहे. त्यांनाही समाजामध्ये राहण्याचा, जगण्याचा, व्यवसाय करण्याचा अधिकार आहे आणि तो संविधानाने आणि कायद्याने आपल्याला सगळ्यांना घटनेने दिलेला. त्यामुळं आमचा सगळ्यांचा जातीय सलोखा कसा राहील आणि सगळ्यांना बरोबर घेऊन 18 पगड जातीला बरोबर घेऊन जसं हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली, त्याच प्रकारे आपल्याला या राज्याला पुढे न्यायचं आहे. आता रमजानचा पवित्र महिना चालू आहे, त्या पवित्र महिन्याच्या पण मी माझ्या विशेषतः मुस्लिम बांधवांना शुभेच्छा त्या बाबतीमध्ये देतो. मित्रांनो, मधी साखर कारखानदारीच्या बाबतीमध्ये मलाही बराच अनुभव आणि पूर्वी मी सरकारमध्ये असताना 6 रुपये 50 पैसे जवळपास ओझलचा दर होता, 6 रुपये 50 पैसे. परंतु मध्ये मी सरकारमध्ये नसताना 13 वर्षाची मुदत संपल्यानंतर दर आले 4.5 रुपयापर्यंत खाली. मी इतक्यादा सगळ्यांना भेटायचो, बाबा दर 6 रुपये ठेवला तर माझ्या शेतकऱ्याला कमीत कमी 65 टन जास्तीत जास्त 75 रुपये वाढतील. किती बगॅस व किती वीज तयार करतात त्याच्यावर ते गणित असतं. पण आता मी तुम्हाला समजा म्हणून 65 मिनिमम मॅक्झिमम 75 टनाला मी मग नंतर अर्थमंत्री म्हणून प्रस्ताव गेला मंत्रिमंडळाच्या समोर आणि म्हणले ज्याला 4.5 रुपये मिळतात, सोमेश्वरला किती मिळतो? 4.50, त्यांना 1.5 रुपये वाढला, 6 रुपये द्यायचे. त्याच्यामुळे तुमचे काही 2 रुपये तुम्हाला त्याच्यामध्ये शासनाकडून सबसिडी मिळणार. हा फायदा डायरेक्ट इनडायरेक्ट माझ्या शेतकऱ्याचा झालेला आहे. बाकीच्याही संदर्भामध्ये आमच्या आता ओळखी नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा, बाकीच्या सगळ्या अनेक मान्यवरांच्या झालेल्या आहेत. त्याच्यावर केंद्र सरकारच्या योजना आपल्या भागामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आणण्याच्या करता याही गोष्टीचा उपयोग आपल्याला होतो. यंदा आपल्याला सगळ्यांना वाटत होतं की आपला सीझन बारका होईल, टनेज कमी पडेल, परंतु मधनं नंतर पाऊस पडला, त्याने आडसारीचं टनेज वाढलं आणि आपल्या सगळ्यांचेच महाराष्ट्रातले अंदाज चुकले आणि तरी देखील आता बहुतेक कारखाने बंद व्हायला लागले. अपवाद सोमेश्वर आणि माळेगावचा आहे, कारण दोन्ही कारखाने भाव चांगला देतात. त्याच्यावर आजूबाजूच्या भागातले लोक देखील तिकडं ऊस जावा असं म्हणतात. आपल्या इथे ऊसाचं क्षेत्र वाढलं. मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्यामुळं मी सरकारमध्ये आल्यामुळं तुम्हाला 1.5 रुपया टनाला वाढू, ओझलला वाढू शकलो, युनिटला. तुम्हाला त्याच्या संदर्भामध्ये नीरा डाव्या कालव्याचं पाणी मी व्यवस्थितपणे देऊ शकलो. आत्ताही कॅनॉल सुटला आहे, तो जूनपर्यंत चालणार आहे. त्याच्या संदर्भामध्ये नदीला पाणी नव्हतं, काही भागातलं STF आपण पाणी देऊन तिथेही बंधाऱ्यामध्ये पाणी दिलेलं आहे. वास्तविक जर पाणी नसतं मिळालं तर काय अवस्था आपली झाली असते. आणि मधल्या काळामध्ये आपलं पाणी त्याबद्दल काही वेगळे निर्णय करण्याचा प्रयत्न काहींनी केला,
परंतु तो आपण थांबवला. त्याच्यामध्ये मी काही भागात लाईनिंग देखील करतोय, कॅनॉल जिथं लिकेज जास्त आहे, ब्रिटिशांच्या काळातल्या मोरे आणि बाकीच्या असल्यामुळं तिथली कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारची रोडची कामं मोठ्या प्रमाणात हातामध्ये घेतलेली आहेत. टप्प्याटप्प्यामध्ये निरेपासून बारामतीपर्यंत, तिकडे इंदापूरपर्यंत आपल्याला 4 पटीने रस्ता करायचा. त्याचंही काम काही भागामध्ये आम्ही सुरू केलेलं आहे. जिराज भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याच्या योजनांची कामं चाललेली आहेत. करोडो रुपयाचे स्टोरेज टँक आपण 2 महिन्यात जरी बदलला क्लोजर आला तर माझ्या कुठल्याही भागाला पिण्याचं पाणी कमी पडू नये आणि आया बहिणींना त्रास होऊ नये म्हणून ही सगळी खबरदारी आम्ही घेतोय. असे कितीतरी गोष्टी मी तुम्हाला सांगू शकेन. 0% व्याजाने पीक कर्ज बँकेच्या मार्फत देतो. मित्रांनो, पूर्वी तुम्हाला पैसे भरावे लागायचे नाही, परंतु केंद्र सरकार म्हटलं की आम्ही डीबीटीवर देणार. तुमच्यातला एखादा व्यक्ती असेल तर त्याच्या अकाउंटला पैसे जातात, त्याच्यावर काही काळाकरता त्याला 6% रक्कम भरावी लागते. वेळेत परतफेड करायची म्हटलं तरी वेळेत परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये द्यायचं राहिलेलं होतं. कालच्या अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद केली. त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची संख्या जास्त होती, त्यांचाही वाटप हे अनुदानाचं आपण सुरू केलेलं आहे. भूविकास बँकेचाही निर्णय घेतला. 7/12वरून भूविकास बँक काढून टाकली, त्याचं कर्ज माफ केलं. त्यांच्या सगळ्या माझ्या भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना त्यांचाही सगळा पगार दिला. त्यांचाही कुठलंही काही देणं बाकी ठेवलं नाही. दुधाचा धंदा तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः आपल्या भागात जास्त आहे. त्याला भाव कमी झाल्यावर 5 रुपये अनुदान द्यायला सुरुवात केली. अजून काल 1 महिना ते वाढवलं. त्याच्या संदर्भामध्ये तेही पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, जे जे माझ्या शेतकऱ्याच्या करता येईल ते करण्याचा प्रयत्न शिंदेसाहेब, देवेंद्रजी, मी आणि माझे सगळे सहकारी मित्र करतात. मोठ्या प्रमाणावर निधी देखील इथं अनेक गावचे आजी माजी सरपंच बसले, गावातले प्रमुख मान्यवर बसले. कधी बारामतीच्या इतिहासामध्ये एवढा निधी हा आपल्याला मिळालेला नव्हता. येतानाही बऱ्याच गावचे सरपंच भेटले, तेही म्हणाले की दादा चांगला निधी मिळालेला. माझी अपेक्षा एवढीच आहे की कामं दर्जेदार व्हावी, चांगल्या प्रकारची कामं व्हावी. मित्रांनो, मी सतत राज्याचा विचार करत असतो, त्यावेळेस माझ्या जिल्ह्याचा आणि त्याच्यातून माझ्या तालुक्याचाही विचार करत असतो. काल माझ्या लक्षात आलं की जिथं जिथं मेडिकल कॉलेज झालेली आहे तिथं 30 किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये एक हॉस्पिटल मंजूर करायचं. मी मागे बारामतीमध्ये मेडिकल कॉलेज झालं, तिथं हॉस्पिटल मोठं आहे तुमचं. आयुर्वेदिक कॉलेजचं काम चालू आहे, तिथं मोठं हॉस्पिटल होणार. मुस्लिम समाजाच्या करता त्याच्यातले काही विद्यार्थी युनानी शिक्षण मागतात, त्याकरता एक काल मेडिकल कॉलेज युनानीचं शिक्षण देणारं रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही मंजूर केलं. आणि आपलं आता सुप्याला एक मोठं हॉस्पिटलचं काम चाललंय आणि दुसरे हॉस्पिटल केलं. तुम्ही केव्हाही जाऊन बघा, तिकडं रुईला हॉस्पिटलचं मोठं काम चाललंय 100 बेडचं. तो भाग तिकडचा कव्हर करतो. लाकडी, लिंबोडी, सिद्धेश्वर, लिंबोडी आणि काटेवाडीचा तिकडचा भाग. इकडं बारामतीतलं सिल्वर ज्युबिली हॉस्पिटल बारामती. माझ्या डोक्यामध्ये इकडच्या भागामध्ये देखील सोमेश्वर परिसरात एक हॉस्पिटल असावं असं मला वाटलं. आणि त्याच्यातून रात्रीच माझं तुमच्या चेअरमनशी बोलणं झालं आणि त्याच्यातून त्यांनी इथं जी काही जागा लागेल, मला वाटतं वागळवाडीला प्राथमिक आरोग्य केंद्राला जागा मंजूर केली. तर मी आता असं करतो, वागळवाडीकरांनी पण त्याच्यात मला साथ द्यावी की आपण ते प्राथमिक आरोग्य केंद्र रद्द करून त्याच्याऐवजी हॉस्पिटल तिथं करू 100 बेडचं. म्हणजे माझ्या इथल्याही सभासदांना त्याचा फायदा होईल. ज्यावेळेस आमचे ऊस तोडायला लेबर येत असतात त्याही लेबरला फायदा होईल. इतर पण कोण गोरगरीब राहत असतात त्यांनाही त्याचा माझा फायदा होईल आणि या सगळ्या परिसराला त्या हॉस्पिटलचा फायदा होईल. मी लगेचच आज प्रस्ताव पाठवला आणि माझ्या ऑफिसला सांगितलं पटपट त्या सगळ्या मंजुरी घ्या. त्याची लास्ट मंजुरी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांची आहे. हसन मुश्रीफां नसतील तर व्हॉट्सॲपनी अर्ज पाठवा आणि तिथं त्यांची सही घ्या. अशा सगळ्या गोष्टी आपण करतो. मित्रांनो, तुमच्यामुळं
आणि मी सरकारमध्ये असल्यामुळे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. हे आपण विसरता येणार नाही, नाकारता येणार नाही. 1 रुपयात पीक विमा तुम्हाला सुरू केलेला आहे. बाकी सगळे हजारो कोटी रुपये आम्ही तुम्हा लोकांचे भरतोय. खूप मुस्लिम समाजाच्या करता, मायनॉरिटीच्या करता पण योजना मौलाना आझाद महामंडळाचं भागभांडवल वाढवलं. त्याच्यामध्ये 30 कोटीवरून 700 कोटीपर्यंत दिलं. त्याच्या संदर्भातलं जे काही कर्ज असतं वितरण ते पण मोठ्या प्रमाणावर वाढवलं. अशा खूप महत्वाच्या बाबी आपण करतोय. शिक्षणाची चांगल्या प्रकारची सोय करतोय. मध्ये मला केशवराव जगताप म्हणले की अजित पवार आमच्या थोडीशी ओढाताण चाललेली, आमचे रस्ते आतल्या अंतर्गत सगळे करून घ्या. ते पण रस्ते माळेगाव शैक्षणिक संकुलचे करून दिले. ती बातमी पुरुषोत्तम दादाला कळल्यावर ते म्हणले आम्ही काय घोडं मारलंय, आमचेही रस्ते आतले चांगले करून द्या. कॉन्ट्रॅक्टरला सूचना केल्यात, 2-4 दिवसात कॉन्ट्रॅक्टर येईल, तुमचे आतले सगळे रस्ते शिक्षण संस्थेचे चांगले केले जातील. त्याच्यामध्ये जे जे काही आज माझ्या बोरकरवाडीचे लोक मला मागे म्हणत होते की दादा बंद पाईपलाईनच्या करता आम्हाला 2,88,00,000 रुपये लागतायत, ते पैसे मला कुठनं देता येत नव्हते. मी टाटा कंपनीशी बोललो आणि त्यांचा ट्रस्ट आहे टाटाचा, त्यांनी माणसं पाठवली आणि 2,88,00,000 रुपये CSR मधनं तिथं दिले. आता बोरकरवाडीचं काम त्या ठिकाणी सुरू होईल. जानाई असेल, शिरसाई असेल, पुरंदर असेल, माझ्या चौदरवाडीचे पण तानाजी असेल, यादवराव असेल, अनेक सहकारी मित्र म्हणत होते की दादा आमच्या तिकडं पाणी आणा, म्हणून त्यांनाही पाणी देण्याच्या करता पहिल्यांदा मी एक 2,500 एकरची स्कीम केलेली होती. परंतु आजूबाजूचे पण लोक म्हणतात अजून थोडी वाढवा. मी अधिकाऱ्यांना सूचना केल्या की जे पाण्याचा परिस्थिती बघून तो वाढवण्याचा प्रयत्न आपण करूया आणि त्याच्यातून जेवढा जिरायत भाग कव्हर करता येईल तो करण्याचा माझा स्वतःचा प्रयत्न राहील. माझं योग्यच ध्येय आहे. बारामती तालुका हा महाराष्ट्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये पहिल्या क्रमांकाचा तालुका राहिला पाहिजे, झाला पाहिजे आणि म्हणून हा सगळा खटाटोप मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे करतोय. मित्रांनो, लवकरच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील. त्यावेळेस घड्याळाचं चिन्ह घेऊन मी एक उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार आहे. जागा वाटपामध्ये कदाचित बारामतीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला मित्रपक्षाला म्हणून मिळेल, एनडीएचा घटक म्हणून. एनडीएमध्ये भाजप आहे, एनडीएमध्ये शिवसेना शिंदे साहेबांची आहे, एनडीएमध्ये आठवले साहेब आहेत, एनडीएमध्ये आपण राष्ट्रवादीचे लोक आहोत आणि त्याच्यातून सगळ्यांना मदत व्हावी हीच भावना आहे. मी जसं राज्यामध्ये गेल्यामुळं आपल्या विचाराचं सरकार असल्यामुळं करोडो रुपयाचा निधी हा आपण आणू शकतो, तशा पद्धतीनं केंद्रात आपल्या विचाराचा आमदार खासदार गेला आणि तिथं सरकार एनडीएचं आलं तर केंद्राच्या तर योजना 10-12 पट ह्या मोठ्या असतात आणि त्याच्यातून पण आपल्याला 7 तालुक्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघामध्ये काही काही गोष्टी आणता येऊ शकतात आणि केंद्राचा म्हणजे समुद्रासारखं ते सगळं काम आहे आणि त्याच्यामुळं आपलं जिल्हा आपला राज्य हे एखाद्या धरणासारखं काम आहे, परंतु केंद्र सरकारचा आवाका हे समुद्रासारखा मोठा असतो. म्हणून त्यामध्ये आपल्या विचाराचा माणूस गेला. काही जण भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. मागा अशा प्रकारचा प्रसंग कधी बारामतीकरांच्यावर ओढवलेला नव्हता. तो येऊ नये अशी माझी मनोमन भावना होती, परंतु शेवटी एका हाताने टाळी वाजत नाही, दोन्हीकडनं तसा प्रकारचा प्रतिसाद मिळायला लागतो. त्याकरता माझी विनंती आहे की हा तुमचा विकासाचा वेग बारामती तालुक्याचा, बारामती लोकसभा मतदारसंघापर्यंत सगळीकडे सर्व दूरपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला आपल्या विचाराचा खासदार हा निवडून दिला पाहिजे. मी आपल्याला विश्वास देतो. मी गेले 32 वर्ष काम करत असताना माझ्या बारामतीकरांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन न देण्याचं काम केलं. आज इथं कदम परिवार बसलाय. कदम परिवारामध्ये आज 14 डॉक्टर झालेले, 14 डॉक्टर झालेले. आज वेगवेगळी मुलं मुली शिकतायत. आज आत्ता मी मगाशी आपल्या माळेगाव कारखान्याला एक शिकलेला राजेंद्र खराडीचा मुलगा हा आता डेप्युटी इंजिनियरचं सिलेक्शन त्याचं झालं. इतकी मुलं मुली
मी काल बापूराव सूर्यवंशींच्याकडे भेटायला गेलो होतो, तिथे एक दुःखद घटना घडली म्हणून त्यांच्याही घरातली मला वाटतं एक जण परदेशामध्ये आहे. आपल्या अनेक ठिकाणच्या घरातली मुलं किंवा मुली आज परदेशात आहे. मगाशी मला कोणतरी सुप्यात भेटला, तो म्हणला दादा मला 45 लाख रुपयाचं पॅकेज आहे आणि मी अजून त्याचं लग्न झालं नाही, 28 वर्ष त्याचं वय आहे. तो म्हणला अजून मी तिथं 3-1 वर्ष थांबणार आहे आणि अजून त्याच्यात वाढ कशी होईल, अजून त्याच्यातनं मला माझ्या आई वडिलांच्या करता कसं एक आधार देता येईल, अशा प्रकारची मुलं आपण कर्तृत्वान तयार करतोय. समाज निर्वस्ती राहावा, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे परवाच्या तर कॅबिनेटला परवा नाही कालच्या राणीसाहेब साईबाईंची समाधी आणि बाकीचं सगळं भोर तालुक्यामध्ये तिथं वेळेला सापडलेलं आहे. तिथं आपण जीर्णोद्धार करतोय. जेजुरीचा जीर्णोद्धाराच्या करता काल आम्ही निर्णय घेतला. छत्रपती संभाजी महाराजांची वडू आणि तुळापूरला समाधी सगळ्यांना अभिमान वाटेल अशा प्रकारची त्यांच्या नावाला साजेशी ते 300 कोटी रुपयाचं काम सुरू केलं. अनेक आपले गड किल्ले त्याचं काम युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गड किल्ल्याचा आधार, ज्या मावळ्यांचा आधार घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तिथंही मोठ्या प्रमाणावर निधी आपण उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या आपल्या बारामतीमध्ये एक सुंदर अशा प्रकारे आपण त्यामध्ये शिवसृष्टी करतोय, त्याचंही काम जोरात चाललेलं आहे. अशा पर्यटनाचा हे वाढावं, पर्यटन वाढावं. आता सोमेश्वर मंदिरामध्ये देखील मला तिथं बाहेर लोकांनी थांबवलेलं होतं. ते म्हणले की दादा आमचा 10 कोटीचा एक प्रोजेक्ट आहे, एक काम आहे, तिथं आम्हाला मदत करा. मित्रांनो, आज आम्ही सुपा मार्केट यार्ड, बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती सुपा उपबाजार, तिथं 18-20 एकर जागा घेतली. तिथं जवळपास 10 कोटीचं काम आज आपण तिथं सुरू केलं. रस्त्याची कामं करायला सांगितली. जिथं जिथं ज्या ज्या सोयीची गरज आहे त्या त्या सोयी देण्याचा माझा प्रयत्न आहे. माझा दावा नाही सोमेश्वरकरांनो की सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, अजून काही गोष्टी जरूर करण्याच्या बाकी आहेत, पण ते करण्याची धमक आणि ताकद निश्चितपणे मी आणि माझ्या सहकाऱ्यांच्यामध्ये, ही मात्र खात्री मी तुम्हाला देतो. आज देखील सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12-1 वाजेपर्यंत कसं लोकांचे प्रश्न सोडवता येतील. आज पण जे काही निवेदन आलेली आहेत, एवढी निवेदन आलेली आहेत, ते पण आचारसंहिता असल्यामुळे काही मला मर्यादा आहेत. त्याच्यामध्ये काहींनी विविध कामं मंजूर केल्याबद्दल अभिनंदन पण काही माझ्या सहकाऱ्यांनी केलेलं आहे. आणि कालच वागळवाडी करंजे गावालगत वन विभागाची 250 एकर जमीन आहे, तिथं मला वेगवेगळ्या पद्धतीनं निधी मागितला होता. काल 2.5 कोटी रुपये निधी त्यांचा मंजूर केला आणि पैसे पाठवून दिले. 2.5 कोटी रुपये. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी 3.5 एकर सोमेश्वर कारखान्याने वागळवाडी पाणी पुरवठ्याच्या करता पण जागा दिलेली आहे. आपल्या सोमेश्वर कारखाना आणि खंडोबाची वाडी 2,65 लाखाचं काम चाललेलं आहे. वागळवाडी गावात आतापर्यंत 10 ते 11 कोटीचा निधी एका गावात आणलेला आहे. पूर्वी एका तालुक्यामध्ये 5 कोटी, मीच ते वाढवले. पूर्वी 1 कोटी रुपये आमदार निधी होता, तो 2 केला, 3 केला, 4 केला, 5 केला. तो खरं मधी माझं 1 वर्ष दस्त सरकारमध्ये वाया गेलं तर मी तो अजून 6-7 कोटीपर्यंत नेला असता, परंतु अजूनही वाढवण्याचा माझा विचार आहे. त्याचबरोबर 60-70 वर्षामध्ये प्रलंबित असणाऱ्या वागळवाडी स्मशानभूमी जागेचा प्रश्न देखील आपण 30 लाख रुपये निधी देऊन सोडवलेला आहे. परंतु त्याच्यामध्ये आज सकाळी प्रांतांनी काही अडचण थोडीशी सांगितली. माझी हनुमंत पाटील तुम्हाला विनंती आहे, सरपंचांना विनंती आहे की त्या संदर्भामध्ये जरा बसा. थोडं पुढं मागं 2 पावलं करावं लागलं तर करा, पण सगळीकडे दफनभूमी आणि स्मशानभूमी, तुम्हाला मला प्रत्येकाला काळाचं नियतीचं बोलवणं आल्यानंतर जायचंच असतं, त्याही पण सोय आपल्याला चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. या प्रकारची कामं मित्रांनो चाललेली आहेत. माझे जीवाभावाचे काही सहकारी वेगवेगळ्या स्पर्धांना बोलवत असतात. कोण कुस्ती स्पर्धांना बोलवत असतं, कोण बैलगाडी स्पर्धांना बोलवत असतं, कोण आणखीन वेगवेगळ्या कार्यक्रमाला बोलवत असतं. मलाही वाटतं की गेलं पाहिजे. आता आज पण त्याच्यामध्ये ऋषीनं पक्षाच्या कार्यालयाचं एक फिट पाहिलं रमाकांतच्या इथं, रमाकांतनी, ऋषीचं चुकून नाव घेतलं, रमाकांत गायकवाडांनी, तिथं आपण ते केलं. त्यानंतर किरणनी सांगितलं दादा
सोन्या चांदीचा एक शॉप त्यांनी खरेदी विक्री संघाच्या जागेमध्ये भाड्याने घेतलेलं आहे, ते उद्घाटन आपण केलं. इतर पण अशीच काही कामं आपण आज वाढली, त्यामुळं सगळा ह्या उशीर झाला. मित्रांनो, मला तुम्हाला एक अजून सांगायचं, इकॉनॉमी विकर सेक्शन जे गरीब वर्ग आहे त्यांच्याकरता घरकुलाचा कार्यक्रम नरेंद्र मोदी साहेबांनी फार मोठा हातामध्ये घेतलाय. परंतु मध्ये आमच्या लक्षात आलं, आम्ही पण केंद्राला कळवलं, राज्यामध्ये आम्ही चर्चा केली की ती घरं मिळत असताना मागासवर्गीय आणि आदिवासी समाजालाच त्याचं जास्त प्राधान्य मिळतं. जरूर त्यांना मिळाली पाहिजे, तोही महत्वाचा घटक आहे. पण त्याचबरोबर मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, भटका समाज असेल, या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये मोडणारा समाज, त्यांनाही घरकुलं मिळाली पाहिजे. जो गरीब आहे, जो अतिशय साध्या घरामध्ये राहतो, तर त्याच्याकरता पण आपण आता योजना बऱ्याच आणलेल्या आहेत. मायनॉरिटी करता देखील घरकुलाचा कार्यक्रम आपण आणलेला आहे. आणि त्याच्यातून मला बारामती तालुक्यामध्ये सगळ्यांनी सुखासमाधानी राहण्याच्या करता या पण योजनेचा फायदा करून द्यायचा आहे. त्याकरता आपल्या विचाराचा माणूस केंद्रात आणि राज्यामध्ये असला पाहिजे. म्हणून सोमेश्वर नगरमधल्या आणि परिसरातल्या जमलेल्या तमाम माझ्या सहकारी मित्रांना माझी विनंती आहे की आपण उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून आपण त्या उमेदवाराला निवडून द्या. त्या उमेदवाराच्या मदतीनं, माझ्या मदतीनं, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मदतीनं विरोधाला विरोध न करता, कुठल्याही बाबतीमध्ये राजकारण न आणता, विकासाच्या करता सगळ्यांना सहकार्याचीच भूमिका ही घेतली जाईल. अजूनही मध्ये आम्ही एक काल निर्णय घेतलाय, भीमा कृष्णा स्थिरीकरण, त्याच्याबद्दल काही कोटी रुपयाचा काल मंजुरी दिलेली आहे. आणि त्याच्यात माझा कोल्हापूर पंचगंगा, त्याच्यात माझी कोयना कृष्णा, त्याच्यामध्ये प्रचंड पाऊस पडल्यानंतर प्रचंड पाणी वाहून जातं. ते पाणी टप्प्याटप्प्यानी आपल्या भागामध्ये कसं आणायचं. पूर्वी तो 10,000 कोटीचा प्रोजेक्ट होता मित्रांनो, त्यावेळेस 10,000 कोटी जास्त वाटायचे. परंतु आज महाराष्ट्रामध्ये जवळपास वेगवेगळे 1,00,000 कोटीचे प्रोजेक्ट चालू आहेत. परवा आम्ही जे टनेलचं उद्घाटन केलं कोस्टल रोडचं, त्याला जवळपास 11,000 कोटी रुपये खर्च आला. अटल सेतू तो 21 किलोमीटरचा, त्याला 22,000 कोटी रुपये खर्च आला. पंतप्रधानांनी केलं. अर्धा तास, एक तास आपले वाचायला लागलेत मुंबईला जाताना. अजूनही मुंबईमध्ये 2 टनेल चालू आहेत. तुम्ही सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये शिरला टनेलमध्ये की डायरेक्ट खाली खोपोलीलाच यायचं. घाट नाही, काय नाही, सुसाट जायचं. फक्त गाडीचा स्पीड जरा दमानी घ्या. ते सगळे अडथळे दूर करण्याचं काम आपलं चाललंय. वंदे भारत ह्या ट्रेन आपण सुरू केलेल्या आहेत. आता कालच पंतप्रधानांनी बारामती फलटण याचं भूमिपूजन केलेलं आहे. तो काही 1,000 कोटीचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी होतोय. तुमच्या बारामतीला सगळ्या बाजूच्या रस्त्यांनी जाळं करून टाकलेलं आहे आणि रस्तेही क्वालिटीचे आपण त्या ठिकाणी देतोय. इकडून तिकडं नदी पार करायला अनेक ठिकाणी पूल केलेले आहेत. काही ठिकाणी वांदा येत आहे. आता त्या कोराळ्याचा पूल किती 2 वर्ष झाली मंजूर झालाय. परंतु ही म्हणतोय तिकडे घ्या, ती म्हणतोय इकडे घ्या. आता कुठेतरी घेऊ ना बाबा. पलीकडच्यांनाही सोयीचं होईल, आपल्यालाही सोयीचं होईल. ताणू नका तुटेपर्यंत. आणि वेळ झाल्यानंतर बाबांनो किंमत एवढी वाढते की मी सांगू शकत नाही, तुम्ही विचार करू शकत नाही. आणि म्हणून या पद्धतीनं आपण शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतोय. शेतकऱ्यांची, गोरगरिबांची मुलं शिकवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या संदर्भामध्ये चांगलं शिक्षण देण्याच्या करता, क्वालिटीचं शिक्षण देण्याच्या करता आपण सतत लक्ष ठेवतोय. याही गोष्टीचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी करावा. वेळ बराच झालेला आहे म्हणून येताना कुणाची भाषणं प्रास्ताविक न करता, मी नावामध्ये वेळ न घालवता, कृपा करून तसं समजू नका, ह्याला आमच्या नावाची गरज वाटत नाही, ह्याच्याकडे बघू इलेक्शनला, असं काही करू नका. त्याच्यामध्ये वेळ कमी. अजून पुढं मला वाटतं कोराळ्याला सभा आहे, मला वाटतं माळेगावला 15ला जेवण आहे, 15ला नाही, माळेगावला सभा आहे आणि 15ला जेवण आहे. आणि नंतर पुन्हा डोरलेवाडी निरावगाच करायचंय आणि पुन्हा रात्री एक उशिरा मिटिंग आहे. बरे सगळे 10 वाजायच्या आत संपवायचं असतं. परंतु आज प्रचंड संख्येने आपण इथं उपस्थित राहिला. थोडं उन्हामुळं मधल्या खुर्च्या मोकळ्या आहेत ऊन आल्यामुळं, पण सावली मात्र बघून आपण सगळे जर बसला.
नाही मी कुठं लक्ष्मण म्हणलं का माणसं नाही, तुझ्या प्रयत्नामुळे एवढी माणसं आली की माझ्या डोळ्यात मावनात. हा अहो साहेब, त्यामध्ये ऐका ना होय ना, होय, माझी पण सोमेश्वर मधल्या सभासदांना विनंती आहे, साहेब तुम्हाला मी जरी चेअरमन केलं आणि सगळ्यांनी आडसाली ऊस लावला तर तुम्ही देखील एका वेळेस सगळ्यांचा ऊस घेऊन जात नाही. ऊस लावताना सभासदांनो काहींनी आडसाली लावा, काहींनी सुरू लावा, काहींनी खोडवा लावा, असं जर गणित बसवलं तरच ऊस त्या ठिकाणी जाणार आहे ना. यंदा मी सुरुवातीला सांगतो आमचे सगळ्यांचे अंदाज चुकले का, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा काही प्रमाणात गेटकेन आला आणि त्याच्यानंतर आम्हाला वाटलं की बाबा आता गेटकेन बंद केला पाहिजे, सगळ्यांनी गेटकेन बंद केला. त्याच्यात होतं काय, ऊसाला भाव नाही मिळाला तर तिकडनं तुम्ही म्हणणार भाव कमी दिला. भाव देण्याच्या करता आपल्या कारखान्याची भूक आहे, तेवढा तरी ऊस मिळाला पाहिजे, त्याकरता आमचा प्रयत्न चाललेला आहे. आणि मी मधल्या काळामध्ये सोमेश्वरच्या संचालक बोर्डाला विनंती केली की आजूबाजूचे कारखाने आपल्या कार्यक्षेत्रामध्ये येऊन ऊस नेत असतील तर नेऊ द्या. माझ्या माहितीप्रमाणे दौंडने ऊस नेला, काही प्रमाणात इकडं साखरवाडीनं ऊस नेला, काही प्रमाणात माळेगावने ऊस नेला, अशा आजूबाजूच्या काही प्रमाणात दौंड भीमा पाटस त्यांनी पण ऊस नेला. ज्यांना ज्यांना ऊस जाईल तिकडं जाऊ द्या, परंतु लोकांची रानं लवकर मोकळी होऊ द्या. आणि बाबांनो, मी तुमच्याकरता पाण्याची व्यवस्था अख्खा उन्हाळा केली ना, कॅनॉल नाही आटणार, पण हाच अजित पवार नसता तर कॅनॉल आटला असता, 1 महिना कॅनॉल आटला असता. काय अवस्था झाली असती तुमची, कोण तुम्हाला तिथं वाली राहिलं असतं. कालवा सल्लागार समितीचा अध्यक्ष पालकमंत्री, त्या पालकमंत्र्यांनी म्हटले असते की मला शहरातल्या लोकांचा विचार करायचा आहे. मी तुमच्याकरता शहरातलाही विचार केला, ग्रामीणचाही विचार केला. त्याची खुणगाठ आपण सगळ्यांनी मनामध्ये बाळगावी. नाझरं एकदम कमी, 0% पाणी आहे, त्याच्यामध्ये आपण सांगितलेली नोंद मी घेतलेली आहे. अजून कुठले कारखाने आजूबाजूचे चालू असतील तर त्यांनाही त्या बाबतीमध्ये मदत करायला सांगतो आणि कुठल्याही प्रकारे कुणाला दंड लागणार नाही अशा प्रकारची खबरदारी घेतो. आज इतरही विषय माझ्या समोर आहेत, पण जरूर हाही आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. याची जाणीव संचालक बोर्डांनी पण ठेवावी, एमडी इथं असतील तर एमडीनी पण ठेवावी आणि सगळ्यांनी एकमेकाला सहकार्याची भूमिका घ्यावी, अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे. इतर पण रस्ते वगैरे बाकीच्या कामाच्या मध्ये माझ्याकडनं आचारसंहिता संपल्यावर लक्ष घातलं जाईल. उद्याच्या 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. मी आता तुमचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केलाय. 10 जूनला मी पुढचा राहिलेला 8 महिन्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यावेळेस वेगवेगळ्या गावांना 25-15चा निधी, वेगवेगळ्या गावांना जिल्हा परिषदेचा निधी, वेगवेगळ्या गावांना डीपीडीसीचा निधी. यावेळेस डीपीडीसीचा निधी 1000 कोटी रुपये होता माझ्या जिल्ह्याला. यावेळेस तुमचा अजित पवार तिथं असल्यामुळं यंदाच्या वर्षी 1 एप्रिल पासून नवीन वर्षात 1250 कोटी रुपयाचा निधी डीपीसी मध्ये आपण मंजूर केलेला आहे. त्याचाही डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा हा वेगवेगळ्या भागाला होईल, याही प्रकारची नोंद आपण घ्यावी. आणि काही कामं मी बजेटमध्ये पण टाकणार आहे, कारण त्या वर्षात काय होणार आहे, 2 महिने ह्याची आचारसंहिता काय ते लोकसभेची आणि पुढचे 2 महिने बहुतेक सप्टेंबर-ऑक्टोबर विधानसभेची आचारसंहिता. 12 महिन्यातले 4 महिने आचारसंहितेमध्ये जाणार आहेत, राहिले 8 महिने. 8 महिन्यामध्ये 12 महिन्याचे पैसे खर्च करायचे. त्याच्यामुळं तशी काही काळजी करू नका. तुम्ही मला उत्तम प्रकारची साथ द्या, मी विकासाच्या बाबतीत तुम्हाला साथ देईन, हा शब्द माझा स्वतःचा आहे. हे पण मी अतिशय नम्रतापूर्वक आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. कुठेही भावनिक बनू नका. शेवटी कामाला महत्व द्या, विकासाला महत्व द्या आणि आपलं गावाचं आणि आपल्या परिसराचं भलं करून घ्या. आपल्या पुढच्या पिढीचं कल्याण करून घ्या. हीच
हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे. इतर पण बरीच आता प्रश्न आहेत, त्या संदर्भामध्ये निवेदन दिले. आता गोष्टी मी सगळ्यांचं सांगत बसलं तर पुन्हा टेप केलं तर उद्याच्याला आचारसंहिता लागणार आहे आणि अजित पवारांनी प्रलोभन दाखवलं, आम्हाला तिथं कोर्ट कचेऱ्या कराव्या लागतील. तुम्ही निवांत व्हाल. काय गैरसमज काही झालं कारण नाही. अहो तो विषय आता मला बोलता येत नाही. उद्या आचारसंहिता लागणार आहे. आज मी कशा करता सकाळपासून एवढी उद्घाटन भूमिपूजन केली त्याच्याबद्दल आम्हीच नंतर जसं आता पोलीस पाटलाचा वेगवेगळ्या घटकाचा आशा वर्करचा प्रश्न सोडवला तसं त्याही बाबतीमध्ये जे अन्यायकारक असेल तो अन्याय दूर करण्याच्या करता मी माझं सर्वस्व पणाला लावीन. जे नियमाने असेल आणि त्याच्यात काहीतरी विशेष बाब द्या म्हटलं तर ते माझं अडचणीचं ठरतं. का तर कोर्टबाजी होती आणि मग कोर्टात शेवटी सरकारवर ताशेरे ओढले जातात आणि त्याच्यातून आमचा कमीपणा होतो. तसं होऊ नये ही नोंद देखील आपण सगळ्यांनी घ्यावी आणि उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीच्या घड्याळाचं चित्र घेऊन उभ्या राहणाऱ्या उमेदवाराला आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावे, पाठिंबा द्यावा. आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करायला आपण लोकसभेमध्ये पाठवावं. त्यांच्याकडून कसा निधी मंजूर करून आणायचा ह्याबद्दलची काळजी मी स्वतः घेईन अशा प्रकारचा शब्द देतो. आपण खूप वेळ इथं थांबला त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. तुमचं स्वागत करतो आणि रजा घेतो. जय हिंद जय भारत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.